नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथे आपण चर्चा करणार आहोत एका महत्त्वाच्या विषयावर. ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद कसे तयार झाले, हा विषय ग्रामीण विकास आणि प्रशासनाच्या क्षेत्रात खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग या बदलाचे महत्त्व समजून घेऊया. ग्रामपंचायत अधिकारी पदाची संकल्पना समजून घेण्यासाठी पहिले आपण ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी यांचे कार्य समजून घ्या. राज्यातील ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून या पदांचे ग्रामपंचायत अधिकारी करण्यास दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली असून त्याबाबत शासन निर्णय जाहीर केला आहे. ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी पद भारतातील सर्वांगीण शाश्वत विकास साधण्यासाठी शासन व जनता यांना जोडणाऱ्या प्रत्यक्ष अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेचे महत्त्वाचे पद व घटक आहे. हे दोन्ही पदांच्या कामाचे स्वरूप एकच असल्याने दोन्ही पदे एकत्रित करून एकच पद निर्माण करण्याबाबत येथील शासन निर्णयान्वये तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती. या समिती अन्वयाने एकत्र प्रशासनाच्या दृष्टीने सक्षम असे पदांचे एकत्र करून ग्रामपंचायत अधिकारी पद ग्रामविकास विभागाच्या आखत्याखाली ग्रामसेवक S8 व ग्रामविकास अधिकारी S12 दोन्ही पदे एकत्रित करून या वेतन श्रेणीतील ग्रामसेवक मूळ पद कायम ठेवून सध्या अस्तित्व असलेल्या ग्रामविकास अधिकारी पदांचे वेतन संरक्षित करून पदे मृत संवर्गामध्ये वर्गीकृत करून तदनंतर रिक्त होणाऱ्या पदांवर ग्रामपंचायत अधिकारी हे नामाभिमान करणाऱ्या S8 या वेतन श्रेणीतील एकाच पदावर नियुक्त करण्यात येतील. ग्रामपंचायत अधिकारी या पदात सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत 10 वर्षाच्या सेवेनंतर पहिला लाभ, विस्तार अधिकारी 20 वर्षाच्या सेवेनंतर दुसरा लाभ, सहाय्यक गट विकास अधिकारी या पदांच्या पदोन्नतीसाठी साखळी सुधारित सेवा होत असल्याने शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून साखळीनुसार आश्वासित प्रगती योजनेचे लाभ अनुज्ञेय होतील. परंतु प्रत्यक्षात अदा करण्यात आलेले नाही अशा कर्मचाऱ्यांना सदर शासन निर्णय दिनांकापर्यंत पूर्वीच्या अनुज्ञेय पदोन्नती साखळीप्रमाणे लाभ अनुज्ञेय करण्यात यावेत. तदनंतर लाभ सदर शासन निर्णयाप्रमाणे सुधारित वेतन संरचनेमध्ये वेतन निश्चित अदा करण्यात येईल. हे दोन्ही अधिकारी यांची सध्या असलेली सेवाज्येष्ठता विचारात घेऊन त्यानुसार एकत्रित पदाच्या सेवाज्येष्ठता यादी नियुक्ती प्राधिकारी त्यांच्या स्तरावर तयार करण्यात येतील. ग्रामसेवक हे दोन्ही पदे एकत्रित करून ग्रामपंचायत अधिकारी पद निर्माण केल्याने आवश्यकतेनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा नियम 1967 मध्ये यथावकाश सुधारणा करण्यात येतील. धन्यवाद.